ഓം നമ ശിവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഭാഗവത സപ്താഹ പാരായണം ശ്രവിക്കാൻ തന്നെ ഭാഗ്യം ചെയ്യണമെന്നാണല്ലോ പഴമൊഴി. ക്ഷേത്ര ചൈതന്യം വർദ്ധിക്കുവാനും കൂടാതെ വ്യക്തിയുടെയും സമൂഹത്തിൻ്റെയും കലികാല ദോഷങ്ങളിൽ നിന്നും മുക്തി നേടുവാനും ഇതാണത്രേ എളുപ്പമാർഗം. ശിവപാർവതിമാരും ഗണേശ ഭഗവാനും നാഗദേവതയും സർവാഭീഷ്ടരായി വർത്തിക്കുന്ന ഒറ്റപ്പാലം മുളഞ്ഞൂർ ശ്രീ അഴകൊത്ത ശിവക്ഷേത്രത്തിൻ്റെ പുരോഗതിക്കും ഉന്നമനത്തിനും എന്നും ഒപ്പം നിന്നിട്ടുള്ള ഭക്തജനങ്ങളെ നന്ദിപുരസരം ക്ഷേത്രാധികാരികൾ ഓർമ്മിക്കുന്നു. ഈ വർഷത്തെ യജ്ഞവും അവർ ഭംഗിയായി ഭക്തർക്ക് വേണ്ടി സമർപ്പിച്ചു കഴിഞ്ഞു. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ശ്രീമദ് ഭാഗവത സപ്താഹ യജ്ഞം 2024 ഓഗസ്റ്റ് 4 മുതൽ 11 വരെ, 1199 കർക്കിടകം 20 മുതൽ 27 വരെ നടത്തപ്പെടുകയുണ്ടായി. യജ്ഞാചാര്യൻ കിഴക്കേപ്പാട്ട് ശ്രീ ജയരാമൻ മാസ്റ്റർ. ഭക്തരെ, കർക്കിടക മാസത്തിലെ ക്ഷേത്ര പരിപാടികളുടെ ബാഹുല്യ നിമിത്തം ഞങ്ങൾക്ക് ഒരു ദിവസം മാത്രമേ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ പരിപാടികൾ ചിത്രീകരിക്കാൻ അവസരമുണ്ടായുള്ളൂ. അന്ന് നടന്ന ഭാഗവത പാരായണവും മറ്റു ചടങ്ങുകളും ഞങ്ങൾ ചിത്രീകരിച്ചിട്ടുണ്ട്. ഭക്തിയോടുകൂടി കാണുക. ശ്രീമദ് ഭാഗവതം പഠിക്കാൻ എല്ലാവരും ശ്രമിക്കുക. ഭാഗവതം പഠിച്ചു തുടങ്ങുന്നവർക്ക് വേണ്ടി ഭാഗവതത്തിലെ സ്കന്ധം, അധ്യായം, ശ്ലോകം എന്നീ ക്രമത്തിൽ ഞങ്ങൾ നമ്പറുകൾ ചേർത്തിട്ടുണ്ട്. എല്ലാവരും ഭാഗവതം പഠിക്കുക, നമ്മുടെ കുട്ടികളെ പഠിപ്പിക്കുക. കഴിഞ്ഞ വർഷവും ഞങ്ങൾ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ശ്രീമദ് ഭാഗവത സപ്താഹയജ്ഞം ചിത്രീകരിക്കുകയുണ്ടായി. കുറേ കൂടുതൽ ദിവസങ്ങൾ ഞങ്ങൾക്ക് അന്ന് കിട്ടി. പക്ഷേ ഇക്കൊല്ലം അത്രയും ദിവസങ്ങൾ ചെലവഴിക്കാൻ ഞങ്ങൾക്കായില്ല. കഴിഞ്ഞ വർഷത്തെ ഞങ്ങളുടെ ചിത്രീകരണം കൂടി ഞങ്ങളുടെ പ്ലേലിസ്റ്റിൽ നിന്ന് സെർച്ച് ചെയ്ത് കാണണമെന്ന് അഭ്യർത്ഥിക്കുകയാണ്. ഹരി ഓം. भगवान सालम हृदया भीमवेंगया सदाड जत्र संगद्ध सदागंडे ममन वसुग ममन आसुग यदाया पन्यवृत्ताया साल स्कंदरनीयदा ततो मुहूर्त आगत्य पुरुष शिरसाचिदं देवस्य प्रतिदोस्नेहि मुत्वा वडोरुदय कृष्ण कृष्ण महाबाहो पिदाते शिदुवत्सला मध्वावनी रसाद्वेना सौम्येन यथा पशो निशम्य प्रियकृष्णमादशे प्रविष्कला इवनसो गणेशया तमाशे प्रादुर्दोयता तदक्षामसंबन्धं विश्वदेवसुरासुरे सारे नाट्येता निदा उत्सृत्य शिरहाकायागस्तं सौभं समाविश ततो मुहूर्तं प्रयुणामुपश्रुता सुबोध आस्ते सुजनानुषङ्गला महानुभावस्ततहुज्जराकृति मायां सभा साजप्रसदा मयोदिता न तत्प्रदोदं न विदुःखलेबरं प्रबुद्ध आदौ समपश्यदच्युता स्वप्नं यदा चापरधारिणं विभं सौभस्तमालोक्य निगन्धवन्दना एवं वदति राजस्य विषयेन
नान्यगा यत्सुवादो विरुद्धेदात्मनन्तेन स्मरन्तिदा क्वशोकमोहो स्नेहो वा भयं वा यज्ञसम्भवाः क्वचाखण्डितविज्ञानज्ञानैक्यस्वखण्डिता यत्पादसेवोदिदयात्मविद्या किन्नन्तराध्यात्म ूर्मिदं प्रसादतो एकदया सहस्रधा विसृज्य तद्भूतलमावे नेदोद्गन्धवयो राजन् दिवि देवगणेरिताः सखीनामपतिं कुर्वन्तवक्रोरुषाभिगान् इति श्रीमद्भागवते महापुराणे गतापाणिप्रकम्पयन् पद्भ्यामिमां महाराजा महासत्त्वो विदृश्यता तं तथायाङ्गमालोक्य गतामादाय सत्वरम् अपप्रोत्य यथा कृष्ण सिन्धुं वेदेव प्रत्यधात् कदामुद्यम्यकारुषो मुकुन्दं प्राह दुर्मद दिष्ट्या दिष्ट्या भवानद्य मम दृष्टिपथं गत त्वं मातुलेयो न कृष्ण मित्रधुर्मां जिगांससि अतस्त्वां गतया मन्द हरिष्ये वज्रकल्पयाम् तर्ह्यादण्युपैम्यज्ञ मित्राणां मित्रवत्सल बन्धुरूपहरिं भक्त्वा व्याधिं देहजनं यथा एवं रूक्षै सुधन्वाक्यै कृष्णं स्तोत्रैरिवद्विवं गतया ताडयन्मूर्ध्नि सिंहवद्विनदच्छसा गतयाभिगतोऽप्याजौ न जजालयदुद्वः कृष्णोऽपि तमहं कुर्या कौमोदक्यास्थनान्तरे यदा निर्भिन्नहृदय उद्वहन् रुधिरं मुखात् प्रसार्य केशवाक्पङ्क्तीं धरण्यां निबलव्यसो ततः सूक्ष्मतरं ज्योति कृष्णमाविशदद्भुतं पश्यतां सर्वभूतानां यथा चैत्यवधे नृप विदूरभस्तु तद्भ्राता भ्रातुशोकपरिप्लुत आगच्छदसि जन्मभ्याम् उच्चसंस्तज्जिघांसया तस्य चापततः कृष्णश्चक्रेण क्षुरनेमिना शिरोजहारयाजेन्द्र सकिरीटं सकुण्डलम् एवं सौभं च सार्वं च दन्तवक्त्रं सहानुजं हत्वा दुर्विषवानन्यैरीडितः मुनिभिः सिद्धगन्धर्वैः विद्याधरमहोरगैः अप्सरोभिः पितृगणैर्यक्षैः किन्नरचारणैः उपगीयमान विजयः कुसुमैरभिवर्षित हृतश्च वृष्णिप्रवरेर्विवेशालङ्कृतां पुरीम् एवं योगेश्वर कृष्णो भगवान् जगदीश्वर ईयते पशुदृष्टीनां निर्जितो जयतीति स श्रुत्वा युद्धोद्यमं रामः कुरूणां सह पाण्डवैः तीर्थाभिषेकव्याजेन मध्यस्थप्रययौ किल स्नात्वा प्रभासे सन्तर्प्य देवश्री पितृमानवान् सरस्वतीं प्रतिस्रोतं ययौ ब्राह्मणसंवृत प्रधूतकं बिन्दुसरस्कृतकूपं सुदर्शनं विशालं ब्रह्मतीर्थं च चक्रं प्राचीं सरस्वतीं यमुनामनुयान्येव गङ्गामनुज भारत जगामनैषिं यत्र ऋषयः सत्रमासते समागतमभिप्रेत्य मुनयो दीर्घसत्रिण अभिनन्द्य यथा न्यायं प्रणम्योत्थाय दार्चयन् सोर्चितस्तवरैवार कृतासनपरिग्रह रोमहर्षणमासीनं महर्षे शिष्यमैक्षता अप्रत्युत्थायिनं सूतमकृतप्रक्वणाञ्जलिम् अध्यासीनं च तान् विप्रां शुभोगोद्वीक्ष्य माधव कस्मादसाविमान् विप्रानन्यथास्ते प्रतिलोमज धर्मपालां सदैवास्मान् वधमर्हरि दुर्मदे ऋषेर्भगवतो भूत्वा शिष्योधीत्य बहूनि च सेदिहासपुराणानि धर्मशास्त्राणि सर्वशः अदान्तस्यावनीतस्य वृथा पण्डितमानिन न गुणाय भवन्ति स्म नटस्येवाचितात्मना एतदर्थोऽपि लोकस्मिन्नवतारो मया कृत मध्या मे धर्मध्वनिजस्ते हि पातकिनोऽधिका एतावदुक्त्वा भगवान् निवृत्तो सत्त्वधादपि भावित्वात्तं कुशाग्रेण हनस्तेनाहनत् प्रभो आहेदिवादिनः सर्वे मुनयः खिन्नमानसा पूजुः सङ्घर्षणं देवमधर्मस्ते कृतः प्रभो अस्य ब्रह्मासनं दत्तमस्माभिर्यदु नन्दन आयुश्चात्माक्रमं तावत् यावत् सत्रं समाप्यते अजानते वाचरिस्त्वया ब्रह्मवधो यथा योगेश्वरस्य भवतो नाम्नायो विनियामका यद्येतद्ब्रह्महत्याय पावनं लोकपावन
ചരിഷ്യതി ഭവാം ലോകസംഗ്രഹോനന്യചോദിതാം. ശ്രീഭഗവാനുവാച കരിഷ്യേവ ധനുർവേശം ലോകാനുഗ്രഹകാമ്യയ നിയമപ്രഥമേ കൽപ്പേ യാവാൻ സർവവിധീയതാം. ദീർഘമായുർവദൈതസ്യ സത്വമിന്ദ്രിയമേവ ച ആശാസിതം യത്തദ്ബ്രൂത സാധകേ യോഗമായയാ. ഋഷയോജു അസ്ത്രസ്യ തവ വീര്യസ്യ മൃത്യോരസ്മാകമേവ ച യഥാ ഭവേദ്വചഃ സത്യം തഥാ രാമവിധീയതാം. ശ്രീഭഗവാനുവാച ആത്മാ വൈ പുത്ര ഉത്പന്ന ഇതി വേദാനുശാസനം. തസ്മാദസ്യ ഭവേദ്വക്ത ആയുരിന്ദ്രിയസത്വവാൻ. കിം വക്കാമോ മുനിശ്രേഷ്ഠ ഭൂതാഹംകരവാണ്യഥ അജാനതസ്ത്വത്പരിധിം യഥാ മേ ചിന്ത്യതാം ബുധാ. ഋഷയോജു ഇല്ലലസ്യ സുതോ ഘോരോ വല്ലലോ നാമ ദാനവ ന ദൂഷയതി നസ്തത്രമേത്യ പർവണി തം പാപം ജഹിനാശാഭ തന്ന ശുശ്രൂഷണം പരം ഭൂയശോണിതവിൺമോത്രസൂരാമം സാഭിവർഷിണം. തതശ്ച ഭാരതം വർഷം പരീത്യ സുസമാഹിത ചരിത്വാ ദ്വാദശമാസാം തീർത്ഥസ്നായീ വിശുദ്ധ്യസേ. ഇത് ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമഹംസ്യാം സംഹിതായാം ദശമസ്കന്ധേ ഉത്തരാർദ്ധേ ഗണദേവചരിത്രേ വെല്ലുലവധോഹക്രമോ നാമ അഷ്ടസപ്തതിതമോऽധ്യായ. സർവത്ര ഗോവിന്ദ നാമ സങ്കീർത്തനം. ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ. उवाच तदाकार्वण्युभावृत्ते प्रचण्डक्वां सुवर्षण भीमो वायुरभूद्राजन् पूयगन्धस्तु सर्वशः. ततो मेध्यमयं वर्षं वल्लुलेन विनिर्मितम् अभवत् यज्ञशालायां त्वन्नदृश्यदशूलधन्. तं विलोक्य बृहत्कायं भिन्नाञ्जनतयोगमं तत्र ताम्रशिखाश्मश्रुं दंष्ट्रोग्रत्रिगुडीमुखं सस्मारमुसलं रामा परसैन्यविचारणम् हलंक्ष दैत्यदमनं ते तोर्णमुपदस्तदो तमागृह्य हलाग्रेण बल्ललं गगनेजनं मुसलेनाहनक्रुद्धो मोर्नित्यं मधुहम्बला स्वपदद्भुविधिर्भिन्नललाडो सिक्समुसृजन् मुन्दन्नात्तस्वरम् संस्तुत्य मुनयो रामं प्रयुज्य विदधाशिषा अभ्यषिञ्जन्महाभागा वृत्रघ्नं विबुधायत वैजयन्तीन्दुर्माला श्रीधामाम्लानवङ्गजा रामाय वाससी दिव्ये दिव्यान्याभरणानि च अदतैरध्यनुज्ञात कौशिकीमेत्य ब्राह्मणैः स्नात्वा सरोवरमगात् यतः सरयुराश्रव अनुस्रोदेन सरयो प्रयागमुपगम्य सा स्नात्वा सन्दर्भ्य देवादिर्जगाम पुनः आश्रमम्. गोमदीं गण्डकीं स्नात्वा विभाषा शोण आप्लुता गयां गत्वा पितरं दृष्ट्वा गङ्गासागरसङ्गमे उपस्पृश्य महेन्द्राद्रौ रामं दृष्ट्वाभिवाद्य च सप्तगोदावरीं वेणां पम्पां भीमरतीं तदा स्कन्दं दृष्ट्वा ययो राम श्रीशैलं गिरिशालयं द्रविडेषु महापुण्यं दृष्ट्वा श्रीवेङ्कटं प्रभो कामघोष्णीं पुरीं काञ्चीं कावेरीं च सरिद्वरं श्रीरङ्गाख्यं महापुण्यं यत्र सन्निहितो हरि वृषभाद्रि हरेक्षेत्रं दक्षिणां मधुरं तदा सामुद्रं सेतुमगमन् महापादगणाचलं तत्रायुधमगाधेनुर्ब्राह्मणेभ्यो हलायुध कृतमालां ताम्रपर्णिं मलयं च कुलाजलं तत्रागस्त्यं समासीनं नमस्कृत्याभिवाद्य च योजितस्तेन च शेद्भिरनुज्ञातो गतोर्नवं दक्षिणं तत्र कन्याख्यं दुर्गां देवीं तदर्शसा तदा फाल्गुनमासाद्य पञ्चाक्षरसमुत्तमं विष्णुसन्निहितो यत्र स्नात्वा स्पर्शद्गवायुधं तदोभिभृज्य भगवान् केरलास्तु त्रिगर्थक गोगन्नाट्यं शिवक्षेत्रं सान्निध्यं यत्र दुर्जगे आर्यां द्वीपायनीं दृष्ट्वा सुत्पादकमगाद्वद ताभीं पयोष्णीं निर्विल्याम् उपस्पृश्य ददन्तकं प्रविश्य देवामगमत् यत्र माहिष्मरीपुर मनुतीर्थम् उपस्पृश्य प्रभासं पुनरागमत् श्रुत्वा विजयकथ्यमानं गुरुपाण्डवसंयुगे सर्वराजन्यनिधनं भारं मेने हृदं भुवा स भीम दुर्योधनयो गदाभ्यां युध्यतोर्मध्ये भारयिष्यन् विनशनं जगाम यदुनन्दन युधिष्ठिरस्तु तं दृष्ट्वा यमो कृष्णार्जुनावधि अभिवाद्याभवस्तोष्णे किं
विवक्षुर्यहागത गदापाणि उभौ दृष्ट्वा संरब्धौ विजयिषिणौ मण्डलानि विचित्राणि च रन्दाविदमब्रवीत् युवां तुल्यबलो वीरो हे राजन् हे मृगोदर एकं प्राणाधिकं मन्ये उदेकं शिक्षयाधिकं तस्मादेकतरस्येह इवयो समभीतयो न लक्ष्यते जयोन्यो वा विदमत्वबलोरणा न तद्वाक्यं जगृहदुर्बद्धवैरो न वाक्तवत् अनुस्मरन्तावन्योन्यं दुरुक्तं दुष्कृतानि च कृष्णं तदनुमन्यानो रामो द्वारवतीं ययो उग्रसेनादिभिः प्रीते ज्ञातिभिः समुपागता तं पुनर्नैमिषं प्राप्तं ऋषयो याजयन्मुदा तत्त्वं क्रतुभिः सर्वे निवृत्ताखिलविग्रहं तेभ्यो विशुद्धविज्ञानं भगवान् व्यतरद्युभो येनैवात्मन्यतो विश्वम् आत्मानं विश्वगम्भितो सपत्न्यावभृतस्नातो ज्ञातिबन्धुसोद्धृता रेजे सुज्योत्स्नये भेदो सुवासा सुष्ठुलङ्कृता यदृग्विधान्यसंज्ञाने बलस्य बलशालिना अनन्तस्य प्रमेयस्य मायामत्यस्य सन्धिः अनुस्मरेद रामस्य कर्मण्यद्भुतकर्मणा सायं प्रातरनन्दस्य विष्णोः सदैतो भवेत् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे बलदेवतीर्थयात्रानिरूपणं नाम एकोनाशीतमोऽध्यायः। सर्वत्र गोविन्दनाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द। रामहे प्रभो को न श्रुत्वा सगद्ब्रह्मन्नुत्तमश्लोकसत्कथाः विरमेद विशेषज्ञो विषण्मत्काममार्गणे सा भाग्यया तस्य गुणान् गृहीते करो च तत्कर्म करो मनश्च स्मरेत् वसन्तं स्थिरजङ्गमेषु शृणोति तत्पुण्यकथासकर्णः शिरस्तु तस्योभयलिङ्गमानमे तदेव यत्पश्यति तद्धिचक्षु अङ्गानि विष्णोरथ तज्जनानां पादोदगम्यानि भजन्ति नित्यं। सूत उवाच विष्णुरादेन सम्पृष्टो भगवान् बादरायणि वासुदेवे भगवती निमग्नहृदयो ब्रवीत्। श्रीशुक उवाच कृष्णस्यासि सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तम विरक्त इन्द्रियार्थेषु प्रशान्तात्मा जितेन्द्रिय यदृच्छ्यो बबन्नेन वर्तमानो गृहाश्रमे तस्य भार्या कुचैलस्य क्षुक्षामा च तथाविध पतिव्रता पतिं प्राहामायता वदनेन सा दरिद्रासीदमाना सा एवं मानाभिगम्यत ननु ब्रह्मन् भगवता सखा साक्षात् श्रियपदे ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान् सात्वदर्शभ तमुपैहि महाभाग साधूनां च परायण दास्यति त्रिविणं भूरि सीदते ते कुटुम्बिने आस्तेऽधुना द्वारवत्यां भोजवृष्ण्यन्दगेश्वर स्मरद पादकमलम् आत्मानमभियच्छति किं न्योत्थकामान् भजतो नात्यभीष्टान् जगद्गुरु स एवं भार्या विप्रो बहुशः प्रार्थितो मृदो अयं हि परमो लाभ उत्तमश्लोकदर्शनम् इति सञ्चिन्त्य मनसा गमनाय मदं दधे अप्युस्त्युवायनं किञ्चित् गृहे कल्याणि दीयता याजित्वा चतुरो मूर्तिं विभ्रान् पृथुगतण्डुलान् तैलगन्धेन तान् बद्ध्वा वक्त्रे प्रादादुपायनम् सतानादाय विप्राग्र्या प्रययौ द्वारकां किल कृष्णसन्दर्शनं मह्यं कथं स्यादिति चिन्तयन् त्रीणि गुल्मान्यधीयाय तिस्रकक्षा च सद्विज यत्रो गम्यादगवृष्णीना विशेषाच्युतधन्यिनां गृहं द्रष्टसहस्राणां महिषीणां हरे द्विज विवेशैकतमं श्रीमद् ब्रह्मानन्दं गतो यथा तं विलोक्याच्युतो दूर प्रियापर्यङ्गमास्थिता सहसोत्थाय चाधीत्य दोढ्यां पर्यग्रहीन् मुदा सख्यो प्रियस्य विप्रश्चेरङ्गसङ्गादिनिर्वृता भेदो विमुञ्चदद्धिन्दो नेत्राभ्यां पुष्करेक्षणा अधोपवेश्य पर्यङ्गे स्वयं सख्यो समर्पण उपहृत्यावनिध्यास्य पादो पादावनेदनि अग्रही शिरसा राजन् भगवान् लोकपावना दिव्यगन्धेन चन्दना गुरुकुङ्कुमै धूपै सुरभिर्मित्रं प्रदीपावलिभिर्मुदा
अस्तित्वा वेद्यताम्बूलं वाञ्छस्वागतमब्रवीत् कुजेलं मलिनं क्षामं द्विजं धमनिसं तदं देवी पर्यटः साक्षात् चामर यजनेन वै अन्तःपुरजनो दृष्ट्वा कृष्णेनामलकीर्तिना विस्मितो भूदभिप्रीत्य अवधूतं सभाजितम् किमनेन कृतं पुण्यम् अवधूतेन भिक्षुणा श्रियाकीनेन लोकेऽस्मिन् गर्हीतेन अधमेन च योऽसौ त्रिलोकगुरुणा श्रीनिवासेन संभृत पर्यङ्गस्तां श्रियं हित्वा परिषक्तोऽग्रजो यथा हृदयाञ्चक्रदुर्गादा पूर्वा गुरुकुले सदो आत्मनो ललिता राजन् करो दृश्य परस्परम् श्रीभगवानुवाच अभिब्रह्मन् गुरुकुलात् भवता लब्धदक्षिणात् समावृत्तेन धर्मज्ञ भार्योडा सदृशी नव प्रायो गृहेषु ते चित्तम् अगामविकथं तथा नैवादिप्रीयसे विद्वन् धनेषु विदितं किमे केचित् कुर्वन्ति कर्माणि कामैरहत चेतसा यजन्त प्रकृतिदेवे यथाहं लोकसङ्ग्रहम् कच्चित् गुरुकुले वासं ब्रह्मन् स्मरसि नौ यथा विजो विज्ञाय विज्ञेयं तमसः पारमश्नुते स वै सत्कर्मणां साक्षात् विजादेदिह सम्भव आद्योगयत्राश्रमिणां यथाहं ज्ञानदो गुरु तन्मत्तको विदा ब्रह्मन् वर्णाश्रमवदामिह ये मया गुरुणा वाचा तदन्त्यञ्जो भवार्णवम् नाहमिज्ञा प्रजादिभ्यं तपसो वशमेन वा तुष्येयं सर्वभूतात्मा गुरुशुश्रूषया यथा अभिनस्मर्यते ब्रह्मन् वृत्तं निवसदां गुरो गुरुदारे चोदिदानाम् इन्दनानयने कुजे प्रविष्टानाम् आहारण्यमवर्तो सुमहद्विष बाधवर्षमभूत् तीव्रं निष्ठुरा स्तनयित्नवा सूर्यश्चास्तङ्गतस्तावत् तमसा चावृता दिशा निम्नं कुलं जलमयं न प्राज्ञायत किञ्चन वयं वृषं तत्र महानिना भुवे निहन्यमाना मुहुरं वसंगवे ईशो विदन्तोऽथ परस्परं वने गृहीतहस्ता परिभक्तिमाधुरा एतद्विदित्वा उदिते रवो सान्दीपनिर्गुरो अन्वेषमाणो न शिष्यान् आचारो पश्यदादुर अहो हे पुत्रकायोऽयम् अस्मदाप्तेनि दुःखिताः आत्मा वै प्राणिनां श्रेष्ठस्तमनादृत्य मत्परा एतदेव हि सच्चिक्षे कर्तव्यं गुरु निष्कृतम् यद्यैव विशुद्धभावेन सर्वार्थात्मार्पणं गुरौ तुष्टोऽहं भो द्विजश्रेष्ठ सत्या सन्तु मनोरथाः छन्दांस्ययादयामानि भवन्ति परत्र च इत्थं विधाय अनेकानि वसदां गुरुवेश्मसो गुरोरनुग्रहेणैव पुमान् पूर्णप्रशान्तये गुरोरनुग्रहेणैव पुमान् पूर्णप्रशान्तये गुरोरनुग्रहेणैव पुमान् पूर्णप्रशान्तये ब्राह्मण उवाच किमस्माभिरनिर्वृत्तं देवदेवा जगद्गुरो भवता सत्यकामेन येषां वासो गुरावभूत् यस्य छन्दोमयं ब्रह्म देह आवपनं विभो श्रेयसां तस्य गुरुषु वासोऽत्यन्तविडम्बनम् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे श्रीरामचरिते अशीतितमोऽध्यायः सर्वत्र गोविन्द एकाशीतमोऽध्यायः श्रीशुक उवाच स इत्थं द्विजमुख्येन सह सङ्गधयन् हरि सर्वभूतमनोभिज्ञ स्मयमान उवाच तं ब्रह्मण्यो ब्राह्मणं कृष्णो भगवान् प्रहसं प्रियं प्रेम्णा निरीक्षणेनैव प्रेक्षन् खलु सदां गदि श्रीभगवानुवाच किमुपायनमानीतं ब्रह्मन् मे भवता गृहात् अन्नप्युपाकृतं भक्ते प्रेम्णा भूर्येव मे भवेत् भूर्यप्यभक्तो बहृदं न मे तोषाय कल्पते पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रेच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रेतात्मना इत्युक्तोऽपि द्विजस्तस्मै व्रीडितपदये श्रिया पृथुकप्रसृतिं दाजन्
न प्रायच्छदवाङ्मुख सर्वभूतात्मदृक् साक्षात् तस्यागमनकारणं विज्ञाय चिन्तयन्नाय श्रीकामो मा भजत्पुरा पत्न्या पतिव्रतायास्तु सखा प्रियजिगेषया प्राप्तो मामस्य दास्यामि सम्पदो मत्यदुर्लभाः इत्थं विचिन्त्य वसनाचीरबन्धनाद्विज जन्मना इत्थं विचिन्त्य वसनाचीरबन्धनाद्विजन्मना स्वयं जहार किमिदम् इति मृदुगगण्डुलान् सर्वत्र गोविन्द नाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द नारायण 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 सर्वत्र गोविन्द नाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द इत्थं विचिन्त्य वसनाचीरबद्धाद्विजन्मना स्वयं जहार किमिदम् इति क्रतुकदण्डुलान् मन्येदुपनीतं मे परमप्रेरणं सखे तर्पयन्दिङ्गमां विश्वमेधे पृथुकदण्डुल इति मुष्टिं सगर्जत्वा द्वितीयां जग्धुमाददे तावच्छेदगृहे हस्तं तत्परा परमेष्ठिना एतावतालं विश्वात्मन् सर्वसम्पत्समर्थये अस्मिन् लोके तवामस्मिन् पुंसस्त्वं तोषकारणम् ब्राह्मणस्थां तु रजनीम् उषित्वा च्युतमन्दिरे भुक्त्वा पीत्वा सुखं मेने आत्मानं स्वर्गदं यथा स्वभूते विश्वभावेन स्वसुखेनाभिवन्दिता जगामस्वालयं तात पथ्यनुव्रज्यवन्दिता सजालध्वादनं कृष्णां न तु याचितवान् स्वयं स्वगृहान् व्रीडितो गच्छन् महादर्शननिर्वृता अहो ब्रह्मण्यदेवस्य दृष्टा ब्रह्मण्यदा मया यद्दरिद्रतमो लक्ष्मी मां श्रेष्ठो विभ्रदोरसि क्वाहं दरिद्रपापीयं कुकृष्ण श्रीनिकेतना ब्रह्मबन्धुरिति स्माहं बाहुभ्यां परिलम्भिता निवासिता प्रिया जुष्टे पर्यङ्गे भ्रातरो यथा महिष्या वेचितश्रान्तो बालभ्यजनहस्तया शुश्रूषया परमया पादसंवाहनादिभिः पूजितो देवदेवेन विप्रदेवेन देववत् स्वर्गापवर्गयो पुंसां दशाय भुवि सम्पदं सर्वासामपि सिद्धीनां मूलं तच्छरणार्चनम् अधनोऽयं धनं प्राप्य मातिन्नुच्चेत् मां स्मरेत् इति कारुणिको नूनं धनं मे भूरि नाददा इति तच्चिन्तयन्नन्दा प्राप्तो निजगृहान्तिकं सूर्यानलेन्दु सङ्गाचे विमाने सर्वतो वृदं विचित्रो भवनोद्याने कूटद्विजकुलाकुले प्रोत्फुल्ल कुमुदाम्भोज कल्हारोत्पलवारिभिः दुष्टं स्वलं हृदे पुंभि श्रीविद्यहरिणाक्षिभिः किमिदं कस्य वा स्थानं कथं तदिदमित्यभूत् एवं मे नायोमरप्रभा प्रत्यगृह्णन् महाभागं गीतवाद्येन भूयसा पतिमागतमागम्य पत्न्युद्दष्टाभिसम्भ्रमा निश्चक्राम गृहातोर्णां योगिनी श्रीनिवारय पतिप्रतापतिं दृष्ट्वा प्रेमोत्कण्ठा सुयोजना निधिदाक्षणमद्भुत्य मनसा परिषस्वते पत्नीवेक्ष्य विस्फुरन्तीं देवी महिमानिकीमव दासीनां दृष्टगन्धीनां मध्ये भवन्तीं स्म विस्मिता प्रीतस्वयं तया युक्ता प्रविष्टो निजमन्दिरं मणिस्तम्भशरो भेदं महेन्द्रभवनं यथा भयभेन निपाशय्य दारुक्मभैक्षदा पर्यङ्गानि मदन्धानि चामरव्यजनानि च आसनानि च हैमानि मृदुभस्तरणानि च मुक्तादामविलम्बीनि विधानानि विमन्ति च स्वच्छस्फटिककुण्डेषु महाभारवदेषु च रत्नदीपा भ्राजमाना ललिता रत्नसंयुता विलोक्य ब्राह्मणस्तत्र समृद्धि सर्वसम्पदा तर्कयामास नित्यग्रासु समृद्धिमहैतुकीं नूनं वदैदन् मम दुर्भगस्य शश्वदरिद्रस्य समृद्धिहेतु महाविभूतेरवलोकरोऽन्यो नैवो भवत्येद यदुत्तमस्य
നന്നബ്രുവാണോ ദിശതേ സമക്ഷം യാജിഷ്ണവേ ഭൂരവിഭൂരി ഭോജ പർജന്യവർത്ത സ്വയമീക്ഷമാണോ കാശാഭഗാണാ വൃഷഭസഖാമേ കിഞ്ചിത് കരോത്യുർവവിഹസ്വദത്തം സുഹൃതം അദ്വവിഭൂരികാരി മയോപനീതം പ്രതിഭേഗമുഷ്ടിം പ്രത്യഗ്രഹേ പ്രീതിയുതോ മഹാത്മാ തസ്യയുമേ സൗഹൃദ സഖ്യമൈത്രി ദാസ്യം പുനർജന്മനി ജന്മനി സ്യാത് മഹാനുഭാവേന ഗുണാലയേന വിഷജ്ജതസ്തത്പുരുഷ പ്രസംഗ ഭക്തായ ചിത്ര ഭഗവാൻ ഹി സംവദോ രാജം വിഭോധെന്ന സമർത്ഥയത്യജ അദീർഘബോധായ വിചക്ഷണ സ്വയം പശ്യൻ നിപാതം ധനിനാമദോദ്ഭവം ഇത്തം വിവസിതോ ബുദ്ധ്യ ഭക്തോ ദീവജനാർദ്ദനെ ശിഷ്യാൻ ജായാധ്യക്ഷൻ ഭുഭുജേനാദിലംബട തസ്യ വൈ ദേവദേവസ്യ ഹരേർയജ്ഞപദേ പ്രഭോ ബ്രാഹ്മണ പ്രഭോ ദേവം ന ദേവ്യോ വിദ്യതേ പരം ഏവം സവിപ്രോ ഭഗവത് സുഹൃത്തദാ ദൃഷ്ട്വാ സ്വഭൃത്തേരജിതം പരാജിതം തദ്ധ്യാനവേഗോ ഗ്രഥിതാത്മബന്ധന തദ്ധാവലേവേ ചിരതസ്തദാം ഗതിം ഏതദ്ബ്രഹ്മണ്യദേവസ്യ ശ്രുത്വാ ബ്രഹ്മണ്യതാം നര ലബ്ധഭാവോ ഭഗവതി കർമ്മബന്ധാദ്വിമുച്യതേ. ഇത് ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമഹംസ്യാം സംഹിതായാം ദശമസ്കന്ധേ ഉത്തരാർദ്ധേ ഋതുഗോപാഖ്യാനം നാമ ഏകാദശോऽധ്യായः. സർവം പതഞ്ജലി ദൃഗഞ്ജനമനഞ്ജനമചഞ്ചല പദം ജനന ഭഞ്ജനകരം കദംബരുചിമംബരവനം പരമമംബുദ കദംബകവിഡംബകളം ചിദംബുധിമണിം ബുധഹൃദംബുചരവിം പരചിദംബരനടം ഹൃദി ഭജേ കുങ്കുമപങ്കിതം പ്രഭുമാശ്രയേ. മലയാട്ടി എഴുതിയെടുത്തു. ബാലികാതാളികാതാളലീലാലയത്തംഗസന്ദർശന ഭ്രൂലതാ വിഭ്രമ ഗോപികാഗീതദത്താവധാന സ്വയം സഞ്ജകൗ വേണുനാ ദേവകീ നന്ദന അങ്കന. ശരിയാവില്ല. ഈ രാസക്രിയയുടെ അതിഗംഭീരായിട്ടുള്ള ശ്ലോകങ്ങള് ശ്രീകൃഷ്ണ കർണാമൃതം എന്ന പേരിൽ പുസ്തകം വാങ്ങാൻ കിട്ടും. ഒരൊറ്റ അപ്പോ ഉള്ളിൽ ഭഗവാനങ്ങട് നിറയാനുള്ള കാരണം ബാലയുടെ ഒറ്റ ചോദ്യമാണ്, എന്നെ കാണാൻ വന്ന ഈ പണി ഭഗവാനെ കാണാനാണ് എനിക്ക് തോന്നിയിരുന്നെങ്കിലോ. ഈ തോന്നൽ ഉണ്ടാക്കാനാണ് നാരദൻ അറിയാനിട്ട് നമ്മൾ തോന്നട്ടെ. എല്ലാ വീടുകളിലാണ് 16,108 എന്നുള്ള നമ്പറിനെ കണക്കാക്കണ്ട, എല്ലാ വീട്ടിലും ഗൃഹനാഥൻ ഭഗവാനാണ്. കുടുങ്ങിയോ? അങ്ങനെ ചിന്തിച്ചാൽ അത് നമ്മുടെ ഉള്ളിൽ ഉണ്ടാവണം. എന്താ പറഞ്ഞ ഇത് പറഞ്ഞില്ലേ, അഖിലം ഞാനിതെന്ന വഴി തോന്നേണം. എല്ലാം ഞാൻ ആ ഭഗവാന്റെ ചിന്ത എല്ലാറ്റിലും നിറഞ്ഞാൽ അത് എളുപ്പമായി. അങ്ങനെ ആ 4 തര പരീക്ഷ കഴിഞ്ഞു. അപ്പോഴേക്കാണ് ജരാസന്ധന്റെ തടവറയില് ധാരാളം രാജാക്കന്മാർ തടവറ കിടക്കുകയാണ് ബലി കൊടുക്കാൻ. അതിലവരെ ഏതോ വഴിക്ക് പോണ ഒരാളെ തോണ്ടി പിടിച്ചിട്ട് പറഞ്ഞു, കൃഷ്ണനോട് പോയിട്ട് പറയൂ, ഞങ്ങൾ കുറെ ആളവിടെ ജയിലിലുണ്ട്, വന്ന് രക്ഷിക്കാൻ പറയൂ എന്ന് പറഞ്ഞു. അപ്പൊ ഈ സഭാമൻ ഒക്കെ കൂടിക്കഴിഞ്ഞാൽ എന്തെങ്കിലും പ്രയാസം ഉണ്ടോ എന്നൊക്കെ ചോദിക്കുന്ന ഒരു പരിപാടി. അപ്പോഴാണ് പറഞ്ഞ ഒരാൾ വന്നിട്ട് പറഞ്ഞു, ജരാസന്ധൻ അവിടുന്ന് കുറെ ആൾ സന്ദേശം അയച്ചിട്ടുണ്ട്, കുറെ ആളെ തടവിലിട്ടെന്ന് പറഞ്ഞു. അപ്പൊ ശരി. അതേ സമയത്ത് തന്നെ നാരദരെ പറഞ്ഞിട്ട് വന്നു, രാജസൂയം നടക്കേണ്ട ആവശ്യമുണ്ടെന്ന് പറഞ്ഞു. ഈ 2 കാര്യം ഒരേ സമയത്ത് വന്ന് പറഞ്ഞു. ധർമ്മപുത്രർക്ക് രാജസൂയം നടത്തേണ്ട ആഗ്രഹമുണ്ട്. അപ്പോ എന്താ ചെയ്യേണ്ടതെന്ന് ചോദിച്ചു. രാജസൂയം നടത്തുന്നിടത്തേക്ക് പോകണോ, ജരാസന്ധന്റെ വിളി കേൾക്കണോ? ആൾക്കാർ അഭിപ്രായം ചോദിച്ചു, എന്താ വേണ്ടത് ചോദിച്ചു. രാജസൂയത്തിൽ പോവാ, അതല്ലേ ചാപ്പാട് കിട്ടുന്ന പരിപാടി ഇതാണോ? മറ്റേ ജരാസന്ധയ്ക്ക് പറഞ്ഞാൽ യുദ്ധമാണ്, അതിനാർക്കും വലിയ താല്പര്യമൊന്നുമില്ല. രാജസൂയം പറഞ്ഞാൽ 18 മാസം നിന്ന് നിൽക്കുന്ന യാഗ. 18 മാസം എല്ലാ ദിവസവും ചടങ്ങുകൾ, ഗംഭീര പരിപാടികളാണ്. അതാണ് നമുക്ക് നല്ലതെന്ന് പറഞ്ഞു. കൃഷ്ണ ചരണം മേ തവ ചരണയുഗം ദേവി മഹേശ്വരി പാർവതി ശങ്കരി ശരണം മേ തവ ചരണയുഗം സാംബ സദാശിവ ശംഭോ ശങ്കര ശരണം
तव चरणयुगं शबरिगिरीशा शाश्वतमूर्ते शरणं मे तव चरणयुगं दुर्गे भगवति दुःखविनाशिनि शरणं मे तव चरणयुगं शरणं मे तव चरणयुगं शरणं मे तव चरणयुगं सर्वत्र गोविन्द नाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द श्रीशुक उवाच अथैकदाद्वारवत्या वसतो रामकृष्णयोः सूर्योभरागस्तु महानासीत् कल्पक्षये यथा तज्ञात्वा मनुजा राजन् पुरस्तादेव सर्वदा समन्तपञ्चकं क्षेत्रं निविष्टयो विदीक्षय निक्षत्रियमहीं कुर्वन् रामशस्त्रभृताम्बरा नृपाणां दुर्भिरौघेन यत्र चक्रे महाहृदात् बीजे च भगवन् रामो यत्र स्पृष्टो विकर्मणा लोकस्य ग्राहेण ईशो यथोन्यो भावनप्रिये महत्यां तीर्थयात्रायां तत्रागन् भारती प्रजा कृष्णश्च तदा क्रूर वसुदेवाहुर्गादय भारतक्षेत्रं स्वमघं क्षवैष्णव गतप्रद्युम्न साम्भार्य सुचन्द्र शुभसारिणे आस्ते निरुद्धो रक्षाय कृतवर्मा च योधव ते रथे देवदिष्ण्याभे हयैश्च धरलप्लवै गजैर्नदद्भिरभ्राभ्रै नृभे विद्याधरादुभि विरोजन्त महातेजा पथिकाञ्चनमालिन दिव्यस्त्रसन्नाः कवत्रैभ्ये जला इव तत्र स्नात्वा महाभागा उपोष्य सुसमाहिर ब्राह्मणेभ्यो ददुर्धेनोर्वासस्रग्रुक्ममालिनी रामहृदेषु विधिवत् पुनराकृत्य विष्णया तदस्वर्णं विजाग्रेभ्य कृष्णेनो भक्तिरस्ति स्वयं च तदनुज्ञाता विष्णे कृष्णदेवदाः मुक्तोपविशु कामो स्निग्धछायाङ्घ्रिवाङ्घ्रिषु तत्रागतास्ते ददृशो सुसम्बन्धिनो नृभ मत्स्योहीनरकौसल्यविदर्भगुरुसञ्जयान् काम्बोजकैकेयान् मज्रान् कुन्दीनानर्थकेरळान् अन्यां चैवात्मपक्षीयान् परांश्च सदशो नृभ नन्दादे सुहृदो गोपान् गोपीषुत्कण्डिराश्चिरम् अन्योन्यसन्दर्शन हर्षरं हस हृद्वक्त्रसरोरुहर्षिय आश्लिष्य गाढं नयनैः स्रवज्जल ऋष्यत्युजो रुद्धगिरोयैर्मूलम् श्रियश्च संवीक्ष्यमिधोति सौहृद स्मितामलाभाङ्गदशोभिरेमिरे स्तने स्तनान् कुङ्कुमभङ्गयोषितान् निहत्यध्वभिप्रणयाशुलोचन तदोऽभिवादते वृद्धान् यदिष्टैरभिवादिताः स्वागतं कुशलं दृष्ट्वा चक्रो कृष्णकथामिद भ्रातॄन् स्वसुर्वीक्ष्य तत्पुत्रान् पितरावपि भ्रातृपत्नीर्मुकुन्दं च जहो संकथया शुजा कुन्दिवाच आर्यभ्रातरहं मन्यात्मानमकृताशिषं यद्वा आपत्सुमद्वर्तं नानुस्मरत सत्तम सुहृदो ज्ञातय पुत्र भ्रातर पितरावपि नानुस्मरन्ति स्वजनं यस्य देवमदक्षिणां वसुदेवोवाच अम्बमस्मान् सूयेधा देवक्रीडनगन्नरन् ईशस्थितिवशीलो वा कुरुते कार्यवेधव हंसप्रदापिता सर्वे वयं याजादिशं दिशं एतर्ह्येव पुनस्पानं देवेनासादिता सुषा श्रीशुक उवाच वसुदेवोग्रसेनाते यदुभिस्तेर्चिता नृप आसन्नच्युतसन्दर्श्य परमानन्दनिर्वृताः भीष्मो द्रोणोऽम्बिका पुत्रो गान्धारी ससुता तथा सदारा पाण्डवा कुन्दी सञ्जयो विदुरकृप कुन्दी भोजो विराटश्च भीष्मको नाग्नजन्मः पुरुद्रुपदश्चर्यो दृष्टकेतुसकाशिराड धमघोषो विशालाक्षो मैथिलो मन्त्रकेकयो युधामन्यो सुशर्मा च ससुता बाहुलिगाधय राजानो च राजेन्द्र युधिष्ठिरमनोहरदाः श्रीनिकेतं वपुशौर्ये हस्तैवं वीक्ष्य विस्मिताः अथ ते रामकृष्णाभ्यां सम्यक् प्राप्तसमर्पणाः प्रशंसन्मुदायुक्ता वृष्णे कृष्णपरिग्रहान् अहो भोजपदे यूयजन्मभाजोरणामिह यत्पश्यथा सहकृष्णां द्वन्द्वश्चमभियोगिनाम् यद्विश्वदिश्रुदिनुते तमलं पुनादि पादावने जनभयश्च वजश्च शास्त्रं भोगालभर्जितभगाभियलङ्कृपद्मा स्पर्शोत्तशक्तिरभिवर्षदिनोऽखिलार्थान् तद्दर्शनस्पर्शनानपदप्रजल्प शय्यासनाशन यौनसबिन्धवन्त येषां गृहे निरयवत्मनिवर्तदां वा स्वर्गापवर्गविरम स्वयमास विष्णो श्रीशुक उवाच
നന്ദസ്തത്രയതുൽപ്രാപ്ത ജ്ഞാത്വാ കൃഷ്ണപുരോഗമാൻ തത്രാഗൃതോ ഗോപൈരനസ്താർത്തേ വിദ്യുദൃക്ഷയ തം ദൃഷ്ട്വാ വിഷ്ണുയോ ഹൃഷ്ടാസന്യപ്രാണയോത്ഥിത പരിഷസ്വജലീകാഠം ചിരദർശനഗാധരാः വസുദേവ പരിഷ്വജ്യ സംപ്രീത പ്രേമവിഹുല സ്മരൻ കംസഗതാൻ കേശൻ പുത്രന്യാസൻ ച ഗോകുലേ കൃഷ്ണരാമോ പരിഷ്വജ്യാഭിതരാവഭിവാദ്യ ച ന കിഞ്ചിനോ അജലോ പ്രേംണ സാശ്രുകണ്ഠോ ഗുരുദ്വഹ താവാത്മാസനമാരോപ്യ ബാഹുഭ്യാം പരിരഭ്യ ച യശോദാ ച മഹാഭാഗാസുതോ വിജഹദസ്യു ച രോഹിണീ ദേവികി ച പരിഷ്വജ്യ വ്രജേശ്വരി സ്മരന്ത്യോ തത്കൃതാം മൈത്രീം ബാഷ്പകണ്ഠ്യോ സമോചതോ കാ വിസ്മരേതവാം മൈത്രീം അനിവൃത്താം വ്രജേശ്വരി അവാപ്യാപേന്ദ്രമൈശ്വര്യം യസ്യ നേഹ പ്രതിക്രിയം ഏതാവദൃഷ്ടവിതരോ യൂയോസ്മത്പിത്രോ സംപ്രേരണാഭ്യുദയ പോഷമലാപാലനാനി പ്രാപോഷദോർഭവതി പഷ്മഹ യദ്വദക്ഷ്ണോന്യസ്താവഗോത്ര ച ഭയോ ന സദാ പരസ്വ ശ്രീശുഗവാച ഗോപ്യശ്ച കൃഷ്ണമുപലഭ്യ ചിരാദഭീഷ്ടം യത്രേക്ഷണേ ദൃശിഷു പക്ഷ്മകൃതം ശബന്തി ദിഗ്ഭേ ഹൃദീകൃതമലം പരിരഭ്യ സർവാസ്തദ്ഭാവമാപുരവി നിത്യയുജാം ദുരാപം ഭഗവംസ്താസ്തഥാ ഭൂതാ വിവിക്ത ഉപസംഗത അശിഷ്യാനാമയം ഭ്രഷ്ടാ പ്രഹസന്നിതമബ്രവീത് അഭിസ്മരതമസ്സഖ്യ സ്വാനാമത്തജിഗീർഷയ ഗതാം ശിരായുധാം ശത്രുപക്ഷക്ഷപണചേതസ അപ്യവധ്യായ തസ്മാൻ സ്വിതാകൃതജ്ഞാവിശങ്കയ നൂനം ഭൂതാനി ഭഗവാൻ യുനക്തി വിയുനക്തി ച വായുർവിധാകനാനി ഗന്ധനം തൂലം രജാംസി ച സംയോജാക്ഷിവദേ ഭൂയസ്തഥാ ഭൂതാനി ഭൂതഗത് മൈ ഭക്തിർഹി ഭൂതാനാം അമൃതത്വായ കൽപ്പതേ ദൃഷ്ട്യാ യദാസിന്മ സ്നേഹോ ഭവതീനാമദാപനം അഹം ഹി സർവഭൂതാനാമാദിരന്തോന്തരം ബഹി ഭൗതികാനാം യഖം വാർഭൂർവായുർജ്യോതിരംഗന ഏവം ഹേതാനി ഭൂതാനി ഭൂതേഷു ആത്മാത്മനാ തത ഉഭയം മയ്യതഃ പരേ പശ്യതാഭാ ആദമക്ഷരേ ശ്രീശുഗോവാച അധ്യാത്മശിക്ഷയ ഗോപ്യ ഏവം കൃഷ്ണേന ശിക്ഷിത തദനുസ്മരണതസ്തദേവ ഘോഷാസ്തമധ്യഗൻ ആഹോചത്തെ നളിനനാഭപദാരവിന്ദം യോഗേശ്വരി ഹൃദി വിചന്യ മഹാധബോധേ സംസാരകൂപപതിരോദ്ധരണാവലംബം ദേഹഞ്ജുഷാമഭിമനസുവിയാസദാനാം ഇതി ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമഹംസ്യാം സംഹിതായാം ദശമസ്കന്ധേ ഉത്തരാർദ്ധേ വൃഷ്ണിഗോപസംഗമോ നാമ ദശീർതമോऽധ്യായഃ സർവത്ര ഗോവിന്ദനാമ സങ്കീർത്തനം ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. അഥ 83-ാധ്യായഃ. ശ്രീ യുധിഷ്ഠിരമഥാവ്രജ സർവാം ച സുഹൃദോവേയം തയേവം ലോകനാഥേന പരിപൃഷ്ടാ സുഹൃത്കൃത പ്രത്യോജഹൃഷ്ടമനസസ്തത്പാദേക്ഷാഹദാംഹസ കുതോ ശിവം തച്ഛരണാംബുജാസവം മഹന്മനസ്ഥോ മുഖനിസ്സൃതം ക്വചിത് പിബന്തി യേ കർണപുരൈരലം പ്രഭോ ദേഹം പ്രദം ദേഹമൃതസ്മരിച്ചിതം ഹിത്വാത്മധാമ വിദുധാത്മഹൃദത്രയവസ്ഥം ആനന്ദസംഭവമഖണ്ഡമകുണ്ഠബോധം കാലോപസൃഷ്ട നിഗമാവന ആത്തയോഗ മായാകൃതിം പരമഹംസഗതിം ന തസ്മാ. ഋഷിരുവാച വിദ്യുത്തമശ്ലോകശിഖാമണിം ജനേഷ്വഭിഷ്ടവത്സ്വന്തക ഗൗരവസ്ത്രിയ സമേത്യ ഗോവിന്ദ കഥാമിതോ ഗണ ശ്രീലോകഗീത ശൃണ്വന്നയാമി തേ. ദ്രൗപദ്യുവാച ഹേ വൈദ്യച്യുതോ ഭദ്രേ ഹേ ജാംബവതി കൗസല്യേ ഹേ സത്യഭാമേ കാളിന്തി ശൈലേ രോഹിണി ലക്ഷ്മണേ ഹേ കൃഷ്ണപത്ന്യ ഏതന്യോ ബ്രൂതവോ ഭഗവാൻ സ്വയം ഉഭയേ മേ യഥാ ലോകമനുകുർവൻ സ്വമായ. രുക്മിണ്യുവാച ചൈത്യായമാർപ്പൈതുമുദ്യത കാർമുകേഷു രാജസ്വജേയബലശേഖരിതാംഗ്രീണോ നിന്യേ മൃഗേന്ദ്രയുവ ഭാഗപഞ്ചായൂഥ തച്ഛ്രീനികേത ചരണോസ്തു മമാർച്ചനായ. സത്യഭാമോവാച യോ മേ സനാഭിവദധത്തഹൃദാ തദേന ലിപ്താഭിശാപമപമാശ്രുമുവാചഹാര ദിത്വക്ഷരാജമദരത്നമദാസതേന ഭേദാഭ്യുദാദിശതമാ പ്രഭവേ വിദത്ത. ജാമ്പവത്യുവാച പ്രാജ്ഞായ ദേഹകൃതമം നിജനാഥദേവം സീതാപതിം തൃണോഹാന്യമുനാഭ്യയുധ്യത്
ज्ञात्वा परीक्षित उपाहरदर्शनं मां पादौ प्रगृह्य मणिनाहममुष्यदासि कालिन्दिवाच तपश्चरिन्दमाज्ञाय सुपादस्पर्शनाशय सख्यो वेद्य गृहीपाणि योऽहं तद्गृहमार्जने मित्रविन्दोवाच यो मां स्वयंवर उपेत्य विजित्य भूव निन्नेशयोदगमिवात्मभयं विवारि भ्रातृंशमेव पुरतः सुपुरं श्रेयुग तस्यास्तु मेऽनुभवमङ्ग्र्यवने जनत्वं सत्योवाच सप्तोक्षणादिबलवीर्यसुतीक्ष्णशृङ्ग पित्राकृताक्षितिपवीर्यपरीक्षणाय तान् वीर्यदुर्मदहनस्तरसा निगृह्य क्रीडन् भवन्तः यथा शिशभोजतोगान् तं वीर्यशुल्कां मां दासीभिश्च दुरङ्गिनि पदिनर्जित्य राजन्या निन्ने तद्दास्यमस्तु मे भद्रोवाच पिता मे मातुलेयाय स्वयमाहूय दत्तवान् कृष्णे कृष्णाय तच्चित्तम् अक्षौहिण्या सखीजने अस्य मे पादसंस्पर्शो भवे जन्मनि जन्मनि कर्मभिर्भ्राम्यमाणाय येन तच्छ्रेयात्मना लक्ष्मणोवाच ममापि राज्ञच्युतजन्म कर्म कृत्वा मुहुर्नारदगीतमासः चित्तं मुकुन्दे किल पद्महस्तया हृदस्सु संवृष्ट विहाय लोकपात् ज्ञात्वा मम मदं साधि पिता दुहितृवत्सला गृहस्थेनैति ख्यातस्तत्रोपायमजीकरत् यथा स्वयंवरे राज्ञी मत्स्यपार्थेप्सया कृता अयं तु बहिराच्छन्नो दृश्यते स जलेवरम् क्षिप्त्वैतः सर्वतो भूम आयुर्मत्विदुः पुरं सर्वास्त्रशस्त्रतत्त्वज्ञा सौभाध्याया सहस्रशः पित्रा सम्भोजिता सर्वे यथा वीर्यं यथा वयम् आददौ सशरं चापं वेद्धं पर्षदि मध्य आदाय विसृजन् केचित् सज्जन् कर्तुमनीश्वराः आगोडिज्या समुत्कृष्य पितुरेगे मुनाहताः सज्जन् कृत्वा परे वीरमागधां भष्टचेदिव भीमो दुर्योधनः कर्णो नाविन्दस्तदवस्थितिं मत्स्याभासन्दले वीक्ष्य ज्ञात्वा च तदवस्थितिं पार्थो यतोऽसृजद्बाणं नाचिनत्पस्पृशे परं राजन्येषु निवृत्तेषु भग्नमानेषु मानेषु भगवान् धनुरादाय सज्जं कृत्वा धलीलया तस्मिन् सन्धाय विशिखं मत्स्यं वीक्ष्य सगज्जले चित्तेषु नापायद अपादयत्रं सूर्ये चाभिजितिस्थिते दिविदुन्दुभयो नेतुर्जयशब्दयुधा भुवि देवाश्च कुसुमासार मुमुजो हर्षविह्वला तद्व्यङ्गमाविशमहं कलनोपुराभ्यां पद्भ्यः प्रगृह्य कनकौज्ज्वलरत्नमाला नोत्ने निवीय परिधाय च कौशिगाग्रे सौव्रीडहासवदना कबरीदृदक्सृक् उन्नीय वक्त्रमुरुकुन्दलकुण्डलतिर् गण्डस्थलं शिशिरहासकटाक्षमोक्षै राज्ञो निरीक्ष्य परिदशनगे मुरारे रंसेनुरक्तहृदया निदधे स्वमालाम् तावन्मृदङ्गपटः शङ्खभीर्यानगादया निनेदुर्नडनर्तयो नरदुर्गायगाजगो एवं मृदे भगवति मयेशेतभयोधवाः न सेहिरेयाज्ञसेने स्वर्धन्तो हृच्छया दुराः मातावद्रथमारोप्य हैरत्नचतुष्टयं शाङ्गमुद्यम्य सन्नद्धस्तथा सस्तावाजो चतुर्भुजं दारुगश्चोदयामासा काञ्चनोपस्करं दधम् विशुदां भूभुजाग्नि मृगाणां मृगराडिव तेन सज्जन्तराजन्या निषेधं पथिके जना संयत्ता उद्धृतेषु असाव्यामसिंहाय दाहरिं तेषां गच्छुतबाणौगे कृतबाहुं मृगन्धर निवेदप्रधने केचिदेगे सञ्जित्य दुर्ध्रुवो ततः पुरीं यदुपतिरत्यलं कृतं निरीच्यतध्वजफलचित्रतोरणं कुशस्तरे दिवि भुवि चाभिसंस्तुतं समाविशत्तरणिरिव स्वगेदनं पिता मे पूजयामासासु सम्बन्धि बान्धवान् महार्हवासोऽलङ्कारे शय्यासन परीक्षते दासीभिः सर्वसम्पद्भिर्बले वरवाजिभिः आयुधानि महार्हाणि ददौ पूर्णस्य भक्तिदा आत्मा रामस्य तस्येमा वयं वै गृहदासिगाः सर्वसङ्गनिवृत्त्या च बभूविमा महिष्या ऊर्जुः भौमं निहत्य सगणं युधितेन रुद्धा ज्ञात्वा दक्षिदिजये जितराजकन्या निर्मुच्य संसृति मोक्षमनुस्मरन्ति पादाम्बुजं परिनिनाय य आप्तकामां
न वयं साधि साम्राज्यं स्वराज्यं भोजमभ्युत वैराज्यं पारमेष्ट्यं च आनन्दिं वा हरेपदम् कामयामहयेदस्य श्रीमत्पादरजश्रिया कुजकुङ्कुमगन्धाढ्यं मोर्नावोढुं गदाव्रता व्रजस्त्रयो निद्वाञ्जन्ति पुलिन्द्यस्तृणवीरुधा गावश्चारयतो गोपा पादस्पर्शं महात्मनाम् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमांस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे 83तमोऽध्यायः। सर्वत्र गोविन्दनाम सङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द। सुजनाभिगुप्तये विभर्ष्य सत्त्वङ्गलनिग्रहाय च स्वलीलया वेदपथं सनातनं वर्णाश्रमात्मा पुरुषः परो भव ब्रह्मते हृदयं शुक्लं तव स्वाध्याय संयमै यत्रोपलब्धं सद्व्यक्तम् अव्यक्तं च ततः परं तस्मात् ब्रह्मकुलं ब्रह्मन् शास्त्रयोनिस्तुमात्मना सभादेसि सद्धामा तद्ब्रह्मण्याग्रणीर्भवान् अद्य नो जन्म साफल्यं विद्यायास्तव सोदृश त्वया सङ्गम्य सद्गत्य इदं दक्षये साम्बर नमस्तस्मै भगवते कृष्णाय गुण्ठमेधसे स्वयोगमायाच्छन्नमहिम्ने परमात्मने नयं विदन्त्यमे भूवा एकारामाश्च विष्णय मायाजवनिगाच्छन्नमात्मानं कालमीश्वरं यथाशयान पुरुष आत्मानं गुणदत्तुद नाममात्रेन्द्रियाभादं न वेदरहितं परम् एवं त्वं नाममात्रेषु विशेषेन्द्रिये हया मायया विभ्रवचितो न वेद स्मृतिबप्लव तस्यादितेदृश्यमाङ्घ्रिमघौघमर्ष तीर्थास्पदं हृदि कृतं सुविपक्वयोगे उल्सिक्तभक्त्युपहताशय जीवकोश आपोद्भवद्गतिमथो न गृहाणभक्ता श्रीसुगौवाच इत्यनुज्ञाप्य दाशार्हं धृतराष्ट्रं युधिष्ठिरं राजश्री स्वाश्रमान् गन्धं मुनयो दधिरे मना तद्दीक्षितानुभवव्रज्या वसुदेवो महायशाः प्रणम्य चोभसंगृह्य भवाचेदं सुयन्द्रिदा वसुदेवो उवाच नमो वः सर्वदेवेभ्यः ऋषयः श्रोतुमर्हत कर्मणा कर्मणर्हारो यथा स्यान्नस्तदुच्यता नारद उवाच नादिचित्रमिदं विप्र वसुदेवो बुभुत्सया कृष्णं मत्वार्भगं यन्न पृच्छति श्रेय आत्मना सन्निकर्षो हि मर्त्यानाम् अनादरणकारणं गाङ्गं हित्वा यदान्यम्बस्तत्रोत्यो यादिशुद्धये यस्यानुभूतिकाले नालयोत्पत्त्यादिनास्य वै सुधोऽन्यस्माच्च गुणदो न कुतश्च नरिष्यति तं वेशकर्म परिपाकगुणप्रवाहै रव्याहतानुभवमीश्वरमद्वितीयं प्राणादिभिः स्वविभवैरुपगूढमन्यो मन्येद सूर्यमिव मेघहिमोपरागे अधो जोन्मुनयो राजन्नाभाष्यानगदुन्दुवे सर्वेषां शृण्वतां राज्ञा तदैवाच्युतरामयोः कर्मणा कर्मनिर्हारा एष साधु निरूपिता यच्छ्रद्धया यजेद् विष्णुं सर्वयज्ञेश्वरं मखे चित्तस्योपशमोऽयं वै कविभिः शास्त्रचक्षुषा दर्शितसुगमो योगो धर्मश्चात्ममुदावः अयं स्वस्तेन पन्थादुजादे गृहमेधिना यच्छ्रद्धयाप्तवित्तेन शुक्लेनेज्येदवोरुष वित्तेषणां यज्ञदाने गृहे धारसुदेषणाम् आत्मलोकेषणां देवा कालेन विसृजेर्बुधा ग्रामे त्यक्तेषणा सर्वे यद्धीरास्तभोवनम् ऋणयस्त्रिभिर्द्विजो जातो देवश्री पितॄणां प्रभो यज्ञाध्येन पुत्रे स्थान्यनिस्तीर्यत्यजन्पदे तन्तुद्यमुक्तो द्वाभ्यां वै ऋषिपित्रोर्महामदे यज्ञे देवर्णमुन्मुच्य निर्ऋणो शरणो भव वसुदेव भवान्नूनं भक्त्या परमया हरिं जगदामीश्वरं प्राच स यद्वां पुत्रदां गदा इति श्रीशुक उवाच इति तद्वचनं श्रुत्वा वसुदेवो महामनाः तान् ऋषीन् ऋत्विजो बभ्रे मूर्ध्ना नम्य प्रसाद्य च येन ऋषियो राजन्मृदा धर्मेण धार्मिकं तस्मिन् अयाजे क्षेत्रे मखैरुत्तमकल्पके तद्दीक्षायां प्रवृत्तायां वृष्णय पुष्करस्नज स्नादा सुवाससो राजन् राजान सुष्ठुलङ्कृताः तन्महिष्यश्च मुदिता निष्ठगण्ड्य सुवाससा दीक्षाशालमुपाजग्मुरालिप्त वस्तुवाणय नेदुर्मृदङ्गपदः शङ्खभीर्यानगादय ननदो नडनर्तक्य स्तुष्टवो सूदमागത जगौ सुगन्ध्यो गन्धर्व सङ्गीतं सह भर्तृगाः
തമഭ്യഷിഞ്ചൻ വിധിവദക്തമഭ്യക്തമൃത്യുജ പത്നീഭി അഷ്ടാദശവേ സോമരാജമിവോടുവേ താഭേർദുകൂലവലൈഹാരനോപുരകുണ്ഡലെ സുലങ്കൃതാഭിർവിഭവോ ദീക്ഷിതോ ദിനസംവൃത തസ്യർത്തിജോ മഹാരാജ രത്നകൗശേയവാസസ സസദസ്യ വിരേജസ്തേ യഥാ വൃത്രഹണോദ്ധരെ തഥാ രാമശ്ച കൃഷ്ണശ്ച സ്വൈസ്വർഗന്ധുഭിരന്വിത ഭേജതോസ്തു സുദേതാരേ ജീവേശോ സ്വവിഭൂതിഭി ഈജേനു യജ്ഞം വിധിനാഗ്നിഹോത്രാദിലക്ഷണേ പ്രാകൃതേ വൈകൃതേ യജ്ഞേ ദ്രവ്യജ്ഞാനക്രിയേശ്വരം അതർത്തിഭ്യോ ദദാ കാലേ നിധാനാദം സദക്ഷിണാഃ സ്വലംകൃതേഭ്യോ ലംഘത്യാഗോ ഭോഗന്യാ മഹാധനാഃ പത്നീ സംയോജാവഭൃത്യേ ചരിത്വാ തേ മഹർഷയാ സസ്നോ രാമഹൃദേ വിപ്രയജമാന പുരസരാഃ നാദോലങ്കാരവാസാംസി വന്ദിഭ്യോ തഥാ സ്ത്രിയ തദസ്വലംകൃതോ വർണ്ണാൻ അശ്വഭ്യോ നേന പൂജയത് ബന്ധോ സദാരാം സസുതാൻ പാരിബർക്കേണ ഭൂയസ വിദർഭ കോസല ഗുരുർകാശികേകയ സഞ്ജയൻ സദസ്യ ഋത്തിക് സുരഗണാൻ നിർഭൂത പിതചാരണാൻ ശ്രീനികേതമനുജ്ഞാപ്യാസം സന്തപ്രേയോകൃതം ധൃതരാഷ്ട്രോ നിജപ്പാപ്താ ഭീഷ്മോ ദ്രോണപ്രധായേമോ നാരദോ ഭഗവാൻ വ്യാസോ സുസംബന്ധി ബാന്ധവാഃ ഭഗവൻ പരിഷ്യജ്യതോ സൗഹൃദാക്ലിന്നചേതസ യേ വിരഹകൃച്ഛേന സുദേശം ചാവരേജന നന്ദസ്തു സഹകോപാലേ ബൃഹത്യ ഭൂര്യാർച്ചിത കൃഷ്ണരാമോഗ്രസേനാദേ നവാസേ ബന്ധുവത്സരം വസുദേവോജ്ഞസോത്തീര്യ മനോരഥമാർണവം നന്ദമാഹകരേ സ്പൃശൻ വസുദേവ ഉവാച ഭ്രാതരീശകൃതപാശോ നൃണാമ്യ സ്നേഹസംനിധ തം ദുസ്തജമഹം മന്യേ ചുരാണാമഭിയോഗിന അസ്മാസ്വപ്രതികൽപേയം യത്കൃതാജ്ഞേഷു സത്തമൈ മൈത്രപിതാഫലാഭാവി ന നിവർത്തേത കർഹിജെ പ്രാഗൽപാച കുശലം ഭ്രാതർവോ നാചരാമഹി അധുനാ ശ്രീമതാന്താക്ഷാ ന പശ്യാമ പുരസ്സദ മാരാജി ശ്രീരഭൂർപുംസാശ്രയസ്കാമസ്യ മാനദ സ്വജനാനദബന്ധോവ ന പശ്യതേയാന്തദേ ശ്രീശുഗവാച ഏവം സഹൃദശൈഥില്യചിത്ത ആനഗദന്ധവേ ദൃഢോദ തത്കൃതാ മൈത്രേ സ്മരൻ അശ്വവിലോചന നന്ദസ്തു സഖ്യോ പ്രിയഗത്രേണ ഗോവിന്ദരാമയോ അധ്യക്ഷ ഇതി മാസാസേ യദുഭിർമാനിതോ വസത് തദക്കാമൈ പൂര്യമാനാ സദ്വജ സഹബാന്ധവ പരാധ്യാധരണ ക്ഷൗമനാനാർഘ്യമരീക്ഷതി വസുദേവോഗ്രസേനാഭ്യാം കൃഷ്ണോദ്ധവ ബലാദിഭി ദത്തമാദായ പാരിബർഹം യാവിദോ യദുഭിർയയോ നന്ദോ ഗോപാശ്ച ഗോപ്യശ്ച ഗോവിന്ദ ചരണാംബുജേ മനഃക്ഷിപ്തം പുനഃഹർത്തു മഹേശാ മധുരാമയോ ബന്ധുഷു പ്രതിയാദേശോ വൃഷ്ണയ കൃഷ്ണദേവതാഃ വീക്ഷ്യ പ്രാവൃഷമാസന്ന യയോദ്വാരവതീം പുനഃ ജനേഭ്യ കഥയാൻ ചക്രോർ യദുദേവ മഹോത്സവം യഥാസേ തീർത്ഥയാത്രായാം സുസന്ദർശനാദികം ഇത് ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമാസ്യാം സംഹിതായാം ദശമസ്കന്ധേ ഉത്തരാർദ്ധേ തീർത്ഥയാത്രാനുവർണ്ണനം നാമ ചതുരശീതമോऽധ്യായഃ. നാരായണം പദ്മഭുവം വസിഷ്ഠം ശക്തിം ച തത്പുത്രപരാശരം ച വ്യാസം ശുഗം ഗൗഡപദം മഹാന്തം ഗോവിന്ദയോഗീന്ദ്രമധാസ്യ ശിഷ്യം ശ്രീശങ്കരാചാര്യമദാസ്യ പത്മ പാദം ച ഹസ്താമലകം ച ശിഷ്യം തം ത്രോടകം വാർത്തികകാരമന്യാത് നസ്മദ്ഗുരും സന്തതമാനതോ